जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। वर्धा पोलीस दलामध्ये खळबळ, पोलीस अधीक्षकांचा मास्टर स्ट्रोक, 10 ठाणेदारांच्या तडकाफडकी बदल्या। पोलीस अधीक्षकांच्या जाता जाता घेतलेल्या निर्णयानं चर्चेला उधाण। वर्धा जिल्हा पोलीस दलामध्ये झालेल्या बदल्यांच्या सत्राने मोठा भूकंप झालाय। तत्कालीन पोलीस अधीक्षकांचा जिल्ह्यातील कार्यकाळ संपत असतानाच त्यांनी शेवटच्या क्षणी जिल्ह्यातील 10 पोलीस निरीक्षकांच्या अचानक बदल्या केल्या। या तडकाफडकी बदल्यामागील नेमकं गूढ काय याबाबत आता पोलीस विभागात उलटसुलट चर्चांना उधाण आलंय। या बदल्यांमधील सर्वात चर्चेचा आणि आश्चर्याचा विषय म्हणजे ज्या पोलीस निरीक्षकांना त्यांच्या कार्यालयीन कामगिरीतील त्रुटी आणि ढिसाळ कारभारामुळे खुद पोलीस अधीक्षकांनीच काही काळापूर्वी नियंत्रण कक्षाचा रस्ता दाखवला होता, त्यांनाच आता पुन्हा महत्त्वाच्या ठाण्याचा कार्यभार सोपवण्यात आलाय। एकेकाळी शिक्षा म्हणून नियंत्रण कक्षात पाठवलेल्या अधिकाऱ्यांवर अचानक मेहरबानी दाखवत त्यांना पुन्हा फील्डवर आणल्यानं पोलीस वर्तुळात अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। सध्या पोलीस विभागामध्ये संभ्रमाचं वातावरण असून पोलीस अधीक्षकांचा कार्यकाळ संपत असताना घेतलेला हा निर्णय प्रशासकीय निकटीचा आहे की यामागे काही वेगळी गणिते आहेत, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे। वर्धा पोलीस दलातील हे बदली नाट्य सर्वत्र चर्चेचा विषय ठरले असून नवीन येणारे पोलीस अधीक्षक या बदल्या कायम ठेवतात की यात काही बदल करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। सागर वैद्य, जनसंग्राम न्यूज, वर्धा।